आपण मुलींबद्दल ऐकतो की त्यांचं माहेर असतं, जिथे त्या कधीही धावत जाऊ शकतात, मनसोक्त हसू शकतात आणि पुन्हा एकदा लहान मुलगी बनून जगू शकतात. पण कधी तुम्ही विचार केलाय का, या धावपळीच्या आयुष्यात मुलांचं माहेर कुठे असतं? मुलांना थकवा येतो, पण ते कधी बोलत नाहीत. त्यांचं हृदय तुटतं, पण ते कधी रडत नाही. कारण त्यांना जन्मापासून एकच गोष्ट वारंवार शिकवली जाते, मर्द बनो. अरे तू तर मुलगा आहेस, तू रडायचं नसतं. मुली माहेरी गेल्यावर पुन्हा मुलगी बनतात, पण मुलांच्या नशिबात मात्र फक्त जबाबदारी असते. त्यांचा प्रत्येक दिवस घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये जातो. त्यांची सुट्टी घराच्या खर्चाचा हिशोब करण्यास संपते आणि रात्रीची शांत झोप ती तर उद्याच्या चिंतेत कुठेतरी हरवून जाते. मुलांचा कोणताही हक्काचा कोपरा नसतो जिथे ते विनाकारण थोडा वेळ शांत बसू शकतील. त्यांच्यासाठी प्रत्येक घर हे फक्त जबाबदारीचं ओझं बनलेलं असतं. कदाचित म्हणूनच ते कधी कोणासमोर हात पसरत नाही, कारण त्यांना माहिती आहे की जबाबदारीचं हे ओझं त्यांना एकट्यानेच पेलायचं आहे. तुमच्या आयुष्यात असा एखादा मुलगा असेल जो स्वतःच्या त्रासापेक्षा तुमच्या हसण्याला जास्त महत्त्व देतोय, तर एकदा विचारून बघा त्याला, तू ठीक आहेस ना? कदाचित तुमच्या त्या एका प्रश्नात त्याचं माहेर लपलेलं असू शकतं. मुलं ही थकतात कधीतरी, फक्त शब्दात सांगत नाहीत. डोळ्यात वादळ असतात त्यांच्या, पण अश्रूंना वाहू देत नाहीत. घराघरांची जबाबदारी खांद्यावर घेऊन चालतात. स्वतःच्या वेदना लपवून सगळ्यांसाठी हसत राहतात. माहेर नसतं त्यांच्या वाट्याला, नसतो कुठे हक्काचा कोपरा. फक्त एक प्रश्न प्रेमाने विचारा, तू ठीक आहेस ना रे? तोच ठरेल त्यांचा खरा आसरा.